तर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. मी गणा तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आपण भात पेरणी केली आणि आता ते भात उगवलं आहे. तर मग आपल्याला आता ते आवावं लागेल. मित्रांनो, आपण पाऊस तर काय पडत नाहीये, पण मग पाणी भरून भरून ते उगवलं आहे. आता उगवलं तर मग आवावं लागेल. या वर्षी काय पाऊस जास्त होऊ नाही राहिला. जून गेला, जुलैचा अर्धा महिना गेला, पाऊस पडत नाही. सो आज आपण आवायला जाऊ राहिलोय. विहिरीच्या पाण्यावर आपण आवणी करणारे, पाणी भरून आणि मग आवणारे. सो चला तर मग मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण भात आवायला जाऊ राहिलोय, पण पाऊस तर काय पडत नाही. पण आपण भात आवायचंय, काय थांबू शकत नाही. अं, भात जर आवलंच नाही तर मग आपण खाणार काय? आणि पाण्याने यावर्षी असं केलंय ना की पाऊस पडतच नाही. सो आपल्याला काहीतरी जुगाड करून का नाही पण भात आवावं लागेल. सो तुम्ही बघू शकता, आता आपण माळात पोचलोय आणि तुम्हाला मी दाखवतोय. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलोय, बघू शकताय. आणि ही आहे आपली विहीर. पाणी भरलंय. सो हे बघा, पाईपलाईन इकडं पाणी भरून चिखोल करतोय आपण. इकडे भात खणायचं काम चालू आहे. बघा, हे आहे माझी मम्मा, ही काकू आणि ही पण काकू. खुशी देख रहे हो. ही आहे मामी, आमची संगीता मामी. बघू शकताय, भात उपटायचं काम चालू आहे. एवढा हे खोदत आणलाय सकाळून. मी थोडा लेट झालो यायला. आणि हा एक मोगळा पाऊस येतोय त्याच्यामुळे पाहिलं. एवढा खणलेला आहे, एवढा तिकडं आव्हान चिखोल गेला, त्याच्यात आवायचं आहे. 1 2 3 माणसं आहेत. सकाळून एवढा खोदलाय त्यांनी. आता हे माझा एक काम आहे. हे आहेत ना, हे नेऊन आपल्याला तिथं जिथं आवायचं आहे तिथं आवनाच्या बांधावर ठेवायचं आहे. तर आपण हे घेऊन जाऊ. ओके, आणि तिथं जाऊ ठेवायला. ओके, चलो. तर हे बघा, हे आहे आपला काम. हे पाहिजे नाही करणे काम. तिथं ठेवायचं आहे. ओके, पानी का कुछ पता नहीं है. शेवड्या आणून ठेवलंय मी. पाऊस येतो पण काळे काळे ढग. बघा, पाईप हे लावून पाणी तसे चिखोल केला, याचा ट्रॅक्टरने केला. ट्रॅक्टर गेला, आपण लेट झाले थोडे. त्याच्यावरून तिकडं पाळवट जोर राहिले माझे. हे आळवटून आणि नंतर याच्यावर मग हवायचा. पाऊस आला, आपण छत्री आणली, तो भी भीगने का. खूप पाणी आळवट.
आता हे आवटून आणि मग याच्यावरून भात लावायला आता हे आवटून मस्त चिकन मग त्याच्यावरून भात आव आपण. ओके, इकडे याचा पण चिकूल करायचा आहे नेक्स्ट आवण. याच्यामध्ये बघू शकता ते डायरेक्ट पाणीच नाहीये, तर आपण पाईपलाईन केली पक्की. बघा ये रे रे पाण्या, बघा असं पाणी भरून आणि चिखोल करावा लागतोय मित्र हो. एवढे वाईट दिवस आले आणि हे सगळं फक्त काही अडाणी लोकांमुळे होतंय. निसर्गाची नुकसान करू राहिले, झाडं तोडताय त्याच्यामुळे पाऊस पडत नाही आणि म्हणून निसर्गाने दिलंय सगळ्यांना एकदम सुका आणि अशाच्यात व्हायचं. बरं कस काय व्हायचं मित्रा ओ, बहुत बुरे हाल है. आपण आपलं काम करूया, मूठ आणून वाहून ठेवायचं आहे. ओके चलो फिर चलते. पाऊस येतो पण लांब लांबूनच जातोय, जास्त जोरात काही येत नाही. नाराज आहे बहुतेक आमच्यावर, सगळ्यांवर नाराज आहे. सगळ्यांशी नको पाणी पडायला गाजा त्याच्यामुळं भोगावं लागू राहिलाय प्रकोप पाण्याचा. अजून आलाय थोडा थोडा, हे काळ ढग आहे त्याच्यामुळे आलाय, पण जास्त जोरात नाहीये. जोरात येतात, जोरात थोडासा हे भरत आहे आवणं भरून असे पाऊस, तेव्हा भारी चांगला जोरात येतो. आलाय थोडा थोडा पाऊस, जोरात काही येणार नाही. बघू शकताय बस एवढाच येतोय. हा तेवढाच पाऊस येतो, याच्या वर काय जास्त येत नाही. पण त्याला तेवढे एवढं दिसतंय ना तेवढं वाहून नेऊन ठेवायचं बस, एवढा काम आहे आपला. पाऊस कमी झाला थोडा का आपण तेवढं संपवून पटापट आपलं काम त्याने करूया. सो तुला तेवढं उठवू पटापटा आणि मग भेटूया. ओके गाईज, बाय बाय. 5 लेक्चर ती आपल्याला एवढं पोवायचं आहे बघा, एवढं वाहून न्यायचं आहे आणि आपण नेऊ. ऊन असं पडलंय का मित्र, असं वाटतच नाही का आपण पावसाळी शेती करतोय, म्हणजे भात लावणी. असं वाटतंय का उन्हाळ्यामध्ये भात लावून राहिलोय मी. उन्हाळ्यात कसं ऊन एकदम भात ते टाईपचा झालाय. और कैसे कैसे दिन देखने पड़े. तर मग आपलं आपलं काम करू आणि इकडं कसं आवताय ते पण बघायला जाऊ. ओके चालतंय. बघा काकू घेऊन आले, तिच्या वाट्यात आवायला. आएगी शाम को. आणू राहिलो आपण आवायला. पाणी नेऊ राहिले, हे नेऊ राहिले. माझी हेल्प हा एवढी क्लायंट आणायची, एवढा आज होईल आहो. क्या मम्मा मेरी हेल्प कर रही है. आवायला जाऊ राहिलो आपण. Shit. Damn shit. ऊन बघू शकताय मित्रांनो तुम्ही, एवढा ऊन पडलाय का डायरेक्ट शकाट कसा काय. फायनली मित्र वाळवटून झाला एकदम, तुम्ही बघू शकताय प्लेन मध्ये. आता वायला
लावायला सुरुवात करणार आहे. आवडून आलंय ठेवलंय. आपली मंडळी येऊ राहिली त्याच्यामध्ये आवायला. आणि आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आवणार आहे मित्र या वर्षी. दोरी पद्धतीने म्हणजे दोरी लावून लाईन मध्ये, कारण तिचा फायदा राहतोय व सांग दरवर्षी आलाय भलाय आवून दिला. हे वर्षी थोडा युनिक करून पाहायचा. थोडासा दोरी लावली नाही, दोरी लावचाल आणि मग दोरीवर आवणार आहे. सो वेट मला आता दोरी पद्धतीने आपण आवू राहिलोय बघा. हे दोरी लावले, टेक्नॉलॉजिया. कुछ तो अलग है, पहली बार देख रहा. ये हमारे डैडी का दिमाग है. ये धूप, ये ऊन और या तर एक पसाने आले मित्र हो. आता थोडीशी जास्तच जुकरात आली ती, त्याच्यामुळे थोडा भिजलो. थोडाच येतो, जास्त काही नाही. भिजात आहे शकताय. तर मित्र बघू शकताय थोडा आऊन झालंय. आपण दोरी पकडायचं काम चालू आहे आपला. पाऊस आलाय, मधून मधून येतोय थोडा थोडा. पण मग चिखल होईल एवढा काही येऊ नाही राहिला. लावण्याचं काम चालू आहे. असा असा थोडा थोडा पाऊस चालू असला का बरा वाटतंय मस्त. पण लगेच ऊन तपत आहे थोड्याच वेळात. श्रावणाचा चिखोल होईपर्यंत. ओके. A few moments later. आणले आता आपल्याला. तर भूक लागली कदवाची. काय माल लट लट का बाय बनवणार आहे. देख मी रे मला भाकरी सकाळी पाहून. समजेल मी अजून म्हण आहे का नाही, मला परत भूक लागेल. मीठ आपल्या आता भाकरी आलंय, पण भाकरी खायला जाऊ आता. ओके चलो. मस्त जाड डाळ आणलेला आहे. माल कुडं माल देऊ या भात मग मार खाना एकदम निसर्गाचे. दिल बस. ये मेरा आते और फिर मिलते हैं आपको. चलो बाय बाय फ्रेंड्स. A few moments later. तर मित्रांनो फायनली जेवण झाले आणि आपली मंडळी आवायला सुरुवात करून दिली. या मंडळीनी बघू शकताय तुम्ही, हे आवायला सुरुवात करून दिली. पाण्याने पण त्याची सुरुवात करून दिली. थोडा आलाय पाऊस पडत असला का भारी वाटतंय आवायला, कारण की पाण्याची लय नंतर बघितलीच असणार. आवताय ते दाखवते थांबा. देखो ये मेरे को फसा रहे हे, फसू राहिले हे. दोरी पकडायचं काम चालू नाही करत सारे ये लोग. मुझे राहून झाला एवढा बाकी आहे. हे देखो.
मित्रांनो आता याचा पण आपण चिखोल करू राहिलोय. पाणी तर बघू शकताय पाईप लावलाय. हे आपण अर्धा आवलंय. ते आवून झालं का मग ते आवायचंय. मग याचा आधी चिखोल होऊ राहिलाय. पाणी लावून पाऊस काय पडत नाही. पाणी लावलाय बघू शकताय तुम्ही. ये बारिश तो ऊपर से नहीं ऐसा ही होगा अभी. तर मित्रांनो आता ज्यांच्याकडे विहिरी बोर आहे ते पाणी लावून तरी आवणी करताय. पण मग ज्यांच्याकडे सुविधा नाही पाण्याची त्यांचे तर हालच आहेत मित्रांनो. त्याच्यामुळे पाण्याचे काही संकेत दिसत नाही पडेल असं. मला तर वाटतंय की त्यांचं काय होईल. ज्यांच्याकडे बोर विहीर वगैरे नाही ते आता आमच्या आहेत म्हणून आम्ही करू राहिलोय. पण ज्यांच्याकडे नाही त्यांचं तर मित्रांनो आहे. म्हणजे मित्रांनो भारतात अजून एवढे की असे कितीतरी गाव असतील शेतकरी असतील का त्यांच्याकडे पाणी नसेल. तर पाण्याने ही वर्षी जास्तच तडाखा दाखवलाय आणि लोकांना समजलं असेल का आता निसर्गाचा संरक्षण केला पाहिजे. झाडे लावली पाहिजे. नाहीतर या वर्षी तर असं झालंय आणि पुढच्या भविष्यात काय होईल याची कल्पना नाही मित्रांनो. त्याच्यामुळं निसर्ग जपा, निसर्गाचे संरक्षण करा, झाडे लावा, झाडे जगवा आणि पाऊस पाडा मित्रांनो. ओके चला आपण आपल्या भावनेवर फोकस करूया. तर मित्रांनो फायनली आव्हान उरकवलाय आवून आणि पाऊस पण जाम सुरू झालाय बघू शकताय तुम्ही. एकदम बघा झालंय आवून आपलं. आता त्याचा चिखोल केलाय त्याच्यामुळे ते पण आवावं लागेल. पाऊस तर एकदम मस्त सुरू झालाय जोराचा डायरेक्ट बघू शकता. आवून एकदम डन हो गया. और चला आता तिथे आव्हान आवायला जाऊ मित्रांनो. तर मित्रांनो फायनली आता एक आव्हान राहिलंय. तेवढं आवून आणि आपण घरला निघूया. सो चला तेवढं आवूया आणि मग भेटूया मित्रांनो. बाय बाय. तर मित्रांनो बघू शकता जामच पाऊस आलाय आणि आपलं आव्हान पण आवून झालंय. आता तिथं तर एक बाकी राहिलंय तेवढं आवूया. पाऊस उघडाची वाट बघू थोडं मग ते आवायला जाऊ. ते आवून झालं का सोडते. तर चला मित्रांनो मग भेटूया थोड्याच वेळात. तर मित्रांनो फायनली 5 वाजले आणि आता आपली सुट्टी झाली. मस्त आवणी बिवणी झाली. आवून पण झालं. पाऊस पण चालूच आहे म्हणजे केव्हाचा सुरू झालाय पाऊस. आता मग जाऊया घरी. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये भेटू. आवणीच्याच किंवा गावाकडच्याच व्हिडिओ मध्ये भेटू. तर मित्रांनो नक्की बघत राहा गणाद एक्सप्लोरर आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण नक्की पोहोचवा. तर चला मित्रांनो मग बाय बाय टाटा.